नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठाची 31 डिसेंबर 2024 रोजी जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याच्या संदर्भातली डिटेल माहिती असणारा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांची जी भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे। 2024-25 साठीची ही भरती प्रक्रिया असणार आहे। कृषी विद्यापीठाकरता जमिनी दिलेल्या आहेत अशा प्रकल्पाकरता राज्यातील कृषी महाविद्यालयातील गट क गट ड संवर्गातील एकूण भरावयाच्या पदापैकी 50% रिक्त पदे त्याच कृषी महाविद्यापीठाने बाधित प्रकल्पामधून भरण्याकरिता विशेष भरती प्रक्रिया राबविण्यास एक विशेष बाब म्हणून संदर्भित शासन निर्णयान्वये परवानगी देण्यात आलेली आहे। तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर, महाराष्ट्र राज्य अंतर्गत सरळ सेवा भरती जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे। अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 30 जानेवारी 2025 पर्यंतची वेळ देण्यात आलेली आहे। अर्ज करायला सुरू झालेला आहे 31 डिसेंबर 2024 पासून। मग याच्यासाठी पद जे आहेत तर ते पाहणार आहोत। गट क साठी 241 पदे आहेत। मग त्याच्यामध्ये वरिष्ठ लिपिक साठीचे 21 पदे आहेत। सामाजिक समांतर आरक्षण आहे त्याची विभागणी करून देण्यात आलेले। याच्यासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, अभ्यासक्रम, वेतन श्रेणी याच्यासोबत वयोमर्यादा ह्याची डिटेल पण मी तुम्हाला याच्या जाहिरातीमधून देणार आहे। पुढचं पद आहे लघु टंकलेखक, पदे आहेत 3। त्यानंतर त्याची सामाजिक समांतर आरक्षण आहे जागांची विभागणी आहे। पुढचं पद आहे लिपिकनी टंकलेखक, पदे आहेत 40। सामाजिक समांतर आरक्षण आहे त्याची विभागणी करून देण्यात आलेली आहे। पुढचं पद आहे प्रमुख तालिकाकार ग्रंथकार, एकूण 3 पदे आहेत। सामाजिक समांतर आरक्षण आहे याची पण विभागणी करून देण्यात आलेली आहे। याच्या पुढचे पदे आहेत निर्गमन सहाय्यक ग्रंथालय, 2 पदे आहेत। सामाजिक समांतर आरक्षण आहे त्याची विभागणी आहे। पुढचं पद आहे कृषी सहाय्यक, एकूण 45 पदे आहेत। सामाजिक समांतर आरक्षण आहे त्याची विभागणी करून देण्यात आलेली आहे। त्यानंतर पुढचं पद आहे पशुधन पर्यवेक्षक, एकूण 2 पदे आहेत। त्यानंतर पुढचे जे पद आहेत कनिष्ठ संशोधन सहाय्यक, 62 पदे आहेत। सामाजिक समांतर आरक्षण आहे त्याची विभागणी आहे, वेतन श्रेणी देण्यात आलेली आहे। त्यानंतर पुढचं पद आहे सहाय्यक संगणक असिस्टंट कॉम्प्युटर, 1 पद आहे। पुढचे पद आहेत आरेखन, 2 पदे आहेत। त्याच्या पुढचे जे पद आहेत ते आहेत आरेखन ट्रेसर, 4 पदे आहेत। सामाजिक समांतर आरक्षण या पदांची विभागणी आहे। वरिष्ठ यांत्रिक सीनियर मेकॅनिक आहे, 2 पदे आहेत। त्यानंतर आहे तांत्रिक सहाय्यक यांत्रिकी, 1 पद आहे। पुढचं पद आहे प्रक्षेत्र यांत्रिक, 2 पदे आहेत। त्यानंतर जोडारीचे 2 पदे आहेत। त्यानंतर पुढचं जे पद आहे ते आहे ओतारी, 2 पदे आहेत। यानंतर पुढचं पद आहे दृश्य शावक चालक, 2 पदे आहेत। तारतंत्रचे 8 पदे आहेत। त्यानंतर पुढचे मिश्रक पशुवैद्यकचे 1 पद आहे। छायाचित्रकारचे 3 पदे आहेत। त्यानंतर आहेत सहाय्यक सुरक्षा अधिकारीचे 2 पदे आहेत। नळ कारागीरचे 2 पदे आहेत। त्यानंतर पुढचे जे पद आहेत मिस्त्री स्थापत्यचे 4 पदे आहेत। जुळणीकारचं 1 पद आहे। वीज तांत्रीचे 3 पदे आहेत। त्यानंतर पुढचे पद आहेत वाहन चालकचे 14। त्यानंतर पुढचं पद आहे कृषी यंत्र चालकचे 6, संगणक चालकचं 1। त्यानंतर आहे पुढचं पद गट ड मध्ये 546 पदे आहेत। मग प्रयोगशाळा परिचरचे 7 पदे आहेत। ग्रंथालय परिचरचे 3 पदे आहेत। त्यानंतर गणक म्हणजे काउंटरचे 24 पदे आहेत। त्यानंतर पुढचे आहेत गवंडीचे 2 पदे आहेत। माळीचे 23 पदे आहेत। त्यानंतर सुरक्षा रक्षकचे 6 पदे आहेत। त्यानंतर प्रयोगशाळा सेवक नौकर पालचे 2 पदे आहेत। शिपाईचे 60 पदे आहेत। त्यानंतर पुढचे पद आहेत पहारेकरीचे 54 पदे आहेत। त्यानंतर पुढचे जे आहेत मजूरचे 365 पदे आहेत। त्यानंतर हे संपूर्ण जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली। त्यानंतर मग तुम्हाला याची अभ्यासक्रम, त्याच्या संदर्भातली वयोमर्यादा, वेतन श्रेणी, परीक्षा कशी, अर्ज कसा करायचा, भरती प्रक्रिया कशी असणार आहे याच्या संपूर्ण डिटेल जे आहे ते याच्यामध्ये देण्यात आलेले। याचं PDF जे आहे ती मी आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे, तिथून तुम्ही चेकआउट करू शकता। याच्या व्यतिरिक्त तुम्हाला या जाहिराती संदर्भातली कुठली माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता। अशाच प्रकारच्या नवनवीन जाहिरातीची व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते। ते संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल जे आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याची तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन पण क्लिक करून ठेवा व अशाच प्रकारचे नवनवीन जाहिरातीची व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीला पाहण्यासाठी त्यांना पण व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा व नवनवीन जाहिराती मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते।
ते तुम्हाला पाहण्यासाठी पण तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। ही जी जाहिरात आहे कृषी महाविद्यालय महात्मा फुले कृषी महाविद्यालय राहुरीची गट क आणि गट ड संवर्गासाठीची ही भरती प्रक्रिया असणार आहे, त्याच्यासाठीची ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। त्याचा हा संपूर्ण व्हिडिओ होता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून जायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद। थँक्स फॉर द वॉचिंग।